संगती तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताटाचे सरोवर तेथे नवनीताचे पुरब नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता मी नवतो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला विठ्ठला माही माझा ठेविला नका पाहू गुणदोष दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत निवृत्तीनाथाच्या नगरीमध्ये अर्थात त्र्यंबकेश्वरमध्ये महायात्रेच्या निमित्ताने आजची काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा आहे. या अभंगातून महाराज द्वापर युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवंताचे मित्र बालगोपाळ यांच्यामध्ये जो काही झालेला संवाद आहे तर त्याचाच अनुवाद महाराज या अभंगातून करतात. विठ्ठल
स्मरणीय तुळशीम बाबा यांचा हा पालखी सोहळा क्षेत्र शिवडी तालुका निफाड इथून सुरू होत असतो आणि त्याची सांगता त्र्यंबकेश्वर मध्ये या नया उदासीन आखाड्यामध्ये होत असते. तेव्हा सर्व शिवडीकर अगदी तटून असतात अगदी श्रद्धायुक्त होऊन हा दिंडी सोहळा पालखी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येत असतो. तेव्हा याही वर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची सांगता या वर्षीची सांगता कार्याच्या रूपातून होत आहे. विठ्ठल शिवडीकर मंडळी तसंच भजनी मंडळ श्रीराम ट्रस्ट सगळा विश्वस्त मंडळ अध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त दानथोर महिला वर्ग पुरुष वर्ग अशा सर्वांच्या वतीने हा सोहळा अगदी आनंदात पार पडत असतो. किंवा आजची ही सोहळ्याची अंतिम सेवा आहे आणि सर्वांच्या आग्रहातून सर्वांच्या प्रेमातून हे दर्शन मिळत असते. याही वर्षी देखील ही सेवा माझ्याकडे असल्या कारणाने या ठिकाणी सेवेसाठी निवड केलेला अभंग हा प्रसंग प्राप्त असा. विठ्ठल या अभंगातून गोपाळ आपली भावना भगवंतासमोर प्रकट करत आहेत. आजचा हा काल आहे. काला झाल्यानंतर मग हाला काल्याला फार मानापानाचं स्थान आहे. जसं कळसाला महत्व आहे मंदिराच्या बाबतीमध्ये कळसाला महत्व आणि सप्ताहाच्या बाबतीमध्ये काल्याला महत्व. जशी गंगेची धाव कुठपर्यंत समुद्र येईपर्यंत त्याचप्रमाणे एसटीचं धावणं कुठपर्यंत शांत येईपर्यंत पिकाची धाव कुठपर्यंत वरती फळ लागेपर्यंत किंवा आखाडा कुठपर्यंत दौडीची गोष्टी होईपर्यंत. तसा कोणताही सोहळा असो त्याची सांगता कुठपर्यंत कार्याचं कीर्तन होईपर्यंत. काले तसे तीन आहे. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने दही आणि लाही हा एक काला. नामाची प्रेमाची एकता करणं हा एक काला आणि जीवशिवाचा ऐक्य होणं हा एक काला. तर या तिन्ही कार्याचं फल असत. हा जर काळ सेवन केला आजच्या प्रसंगाला आपण ठेवत असतो गाडग्यामध्ये दही लाही तर हा काळ जर भगवंताचं गुणगान करून कथा श्रवण करून नामचिंतन करून हा जर काल सेवन केला तर त्याद्वारा आपला स्थूल देह पवित्र होत असतो. नामाची प्रेमाची एकता करणं म्हणजे भगवंताचं नाम हे श्रद्धेने प्रेमाने जर आपण गायलं तर त्याद्वारा आपला लिंग देह पवित्र होतो, मन पवित्र होतो आणि अंतिम जो वास्तव काल आहे जीवशिवाचं ऐक्य होणं हा काल जर सेवन केला तर त्याद्वारा आपला कारण देह नष्ट होतो. अर्थात आपलं अज्ञान जातं म्हणजे जन्म मरणाची परंपरा संपली जाते. विठ्ठला विठ्ठला.
सामान्य जीव जरी असला तर तो देव होऊन जातो, देव स्वरूपाला प्राप्त होतो, असा हा भाग आहे. तेव्हा आजच्या प्रसंगाला अन्य काही न करता फक्त भगवंताचं कीर्तन गायचं असतं. सर्व संतांनी भगवान कृष्णाचं वर्णन जास्त केलेलं आहे. आत्मानंद असे चिंतन मानलेलं आहे की देवाचे बरेच अवतार झाले असले तरी पण अवतार हा कृष्णाचा काही आधारने वेगळा असा मानला आहे. मागाने अवतार झाले बरी ऐसे चरित्र नाही केले, विधी वेदाला जमिले व्यभिचार्याति धमे निज पद, अवतार अवतरणा देहो परिजान अवतारीचा नगलाओ, देवान कळय विप्रावो अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अलौकिक अशा लीला केल्या, घटित अशा घटना केल्या. तर भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्याच कर्माचा आपण भक्तिभावाने जर विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करीत स्मरण ते कर्माची तोडी कर्म बंधन, ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं तर भगवंताने केलेलं चोरी कर्म जर ते आपण कानाने श्रवण केलं, मुखाने ते गायलं तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी घेतली गाता, श्रीकृष्णाची चोरी घेतली गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. तर सोन्याची चोरी करणारा जरी असला तर तो पावन होतो, दोषमुक्त होतो. तुम्ही असं म्हणू नका की बरं आहे की चोरी करायची, कशात चोऱ्या करायच्या आणि नंतर भगवंताचं गुणगान ऐकायचं, कथा श्रवण करायची, काल्याचं कीर्तन ऐकायचं म्हणजे आपलं पाप गेलं असं मुद्दाम जर तुम्ही करू लागला तर तुमचं पाप कसं जाणार. त्याच्याकडून पाप कर्म घडलं आणि त्याने जर पश्चाताप केला, अनुताप केला की आपल्याकडून हे दुष्कर्म घडलं, हे फार महाचुकीचं घडलं, देवाने मला माफ करावी अशी खंत त्याने देवासमोर व्यक्त केली, देवाचं नामचिंतन केलं तर भगवान त्याला मग पापरहित असो. भगवंताने अनंत लीला जरी केल्या त्यातील काही खराबी केलेला आपण या ठिकाणी मानणार आहोत. भगवंताने गोकुळात अवतार धारण केला त्याचं एकच कारण नसून बरेच कारण. ऋण फेडावे अवतार केला, अविनाशाला कारासी पृथ्वीचा भार करावे आदुर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. असे बरेच कारण समोर करून भगवंताने कृष्ण अवतार गोकुळात धारण केला. गोकुळातच का केला? गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान, फार मोठं पुण्यवान म्हणतो. एक तर तिथं गाईच फार होत्या, गाईच फार म्हणून त्या गावाचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी असंख्य गायींचा समुदाय मग त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. विठ्ठला अशा गोकुळामध्ये, कारण गोकुळ हे गाव वैभव संपन्न होतं आणि ज्या ठिकाणी वैभव संपन्नता असेल
मुलं बाळ धन संपत्ती वगैरे अनुकूलता, तर आपण त्या घराला काय म्हणतो, हे घर म्हणजे गोकुळच असं म्हणतो का नाही, असा भाग आहे. तसं पूर्वीच्या काळामध्ये गोकुळ गावाला जोड नव्हते, जोड नव्हते. तिथं प्रत्यक्ष भगवान अवतीर्ण झाला. विठ्ठला अनेक घर होते, पैकी कोणत्या घरामध्ये भगवंताने अवतार धारण केला? बालकृष्ण कोणा घरी, तर बालकृष्ण घरी झाले हा नंदा घरी पालना, झाले हा नंदा घरी पालना. जात देखना हो निर्वाणा, जात देखना हो निर्वाणा, हसतो हो निराणा. आणि संतांच्या नामामध्ये अगदी कोणत्याच रूपाने, सर्वांग सुंदर रूपाने आता रांगू लागली. पहा किती छान सुंदर ते धाम, पहा किती छान सुंदर ते गोकुळामध्ये नंदगृही वाढू लागले. लहानाचे मोठे होऊ लागले. फारच मोठे नाही झाले. गोकुळात असताना फारच मोठे झाले. एकतर 11 वर्षाच्या आतच राहिले. त्याला का मोठं म्हणतात का? 11 वर्षाच्या आतच राहिले. नंतर तिथून मथुरेत गेले, तिथं 14 वर्षे राहिले. नंतर तिथून द्वारकेत गेले, तिथं मात्र 100 वर्षे राहिले. पण तिथं मात्र भगवान कोण झाले? करायचं आहे आणि पुढे बहुत करणे आहे. आम्हाला आहे, तुम्हाला आहे. चला नंतर भगवंताने आणि त्यांचे समवेत बालपणाचे जेव्हा हे सगळे खेळ आहेत, मला तर वाटतं तेव्हापासूनच झाले. सर्व खेळातला नाही भगवान म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून माणसाने मुलांना खेळ कोण द्यावे,
पण त्या मुलाने मोठेपणात खेळ करू नये. आपण पुढे घराचं लहानपणी खेळू द्यावे. कारण लहानपणाचा विषय खेळत असतो, बागडण्यात असतो. तर भगवान खेळतो मित्र जमा केले. तर एके दिवशी भगवंताने सर्वांना विचारणा केली, मी कसा आपण तर तेव्हा मत आम्हाला लक्षात आलं की आम्ही जरा दोष दिसलो, तो हा भाव प्रकट केला. काय करावं, आमच्या मता आम्हाला तसं शक्तिवर्धन देत नाही. मग तुम्हाला काय मिळतं, आम्हाला मिळतं ताक. गवळी या ताचे दोन थोडे चांगले, दोन थोडे चांगले, दोन थोडे चांगले. आम्हाला ताक देऊन आम्ही कसे शक्त होणार. मग भगवान म्हटले, तुमच्या माता जर देत नसते, मी सांगतो तसं करा. याल तरी यारे लागे, माझ्या मागे मागे. आजे देतो पोट भरी, आजे देतो पोट भरी. भगवंताचा भाव आहे, गोपाळाचा देखील भाव त्यांनी केलेला आहे. ज्या वेळेला अशी काही पोटाची सक्ती होईना, घरातून काही खाणं मिळेना आणि शेवटी भगवंताने सर्वांची हमी घेतली की मी तुम्हाला तृप्त करणार. तर भगवंताने तृप्त करून टाकलं. नको नको माझ्यापर्यंत नको. आणि काही दिवसात सर्वांना सशक्त केलं, शक्तिवान केलं. अति आनंद सर्वांना झाला. आणि एके दिवशी सर्व गोपाळाने आपला भाव प्रकट केला की देवा इतरांची संगती आम्ही केली झाली, पण तसं काय आम्हाला लाभ प्राप्त झाला नाही. पण तुझी संगती केल्यामुळे आम्हाला काय झालं त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. भाव प्रकट केला तेव्हा आज पंचनामंत्रीकरांची संगती केली, पण काही प्राप्त झाला नाही. पण कोणती संगती केल्यामुळे झाली संगती महत्वाची. ज्या संगतीमध्ये विशेषीला आनंद मिळत आहे ती संगती. तर गोपाळांची संगती घडली विराज्य नव्हे, कराज्य नव्हे, ती प्रत्यक्ष जगाच्या चालकाची मालकाची मोठ्याची संगती. जीवनामध्ये संगती कधी चांगलीच असावी, मानली नसावी. जीवनामध्ये संगती कधी कधी सज्जनाची असावी, दुर्जनाची नसावी.
जीवनामध्ये संगती कधी छोट्याची नसावी पण मोठ्याची असावी. पण आजकाल तो मोठा तर त्याच्या खिशात झाल्या भरपूर मोठा. आजकाल तो सर्वात मोठा तोच आहे की सर्वांना समुद्राकडे पाहतो. सर्वांना तृप्त करून टाकलं. इतर भगवंताने सर्वांना हात मारले. अति सरशी उडी हाक मारल्यानंतर सर्व गोपाळ आले. जेवढे आले त्यांना मात्र भगवंताने साखर दिली. असं वेगळं नाही, याला थोडं त्याला फायदा असं नाही. मग या अंतरी आले नाही. अवघे माझ्या मागे माझे सर्वजण तुम्हाला करणार. तुम्हाला उपस्थित नाही जेवणार. जीवनामध्ये मोठ्या करूनच आलं पाहिजे, खऱ्या करूनच आलं पाहिजे, देवाकडूनच आलं पाहिजे. कारण देवाचं देणं सरत नाही, जीवाचं देणं मोडत नाही. इतर खायला चांगलंच असावं, चांगल्याकडेच मिळावं. चांगली असावी. कारण जशी संगत तशी पंगत. एवढ्या शेजारी पवळा बांधताना वाण नाही पण फुल लागतं. संगती चांगली करा, सज्जनाची करा. जमवणते जय तो जनसंगा, जमवणते जय तो जनसंगा. का पाप बढावत धर्म नसावत, पाप बढावत धर्म नसावत, हृदय ते जात जमवणते जय तो जनसंगा, जमवणते जय तो जनसंगा. संगती चांगल्याची करा, संगती चांगल्याची करा. सध्याची संगती नाही. सध्याची संगती करून त्याचा आकार मिळत नाही, पण त्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही. म्हणून विचार फार महत्वाचा. विचार म्हणजे चांगला विचार असेल तर विचाराने चांगले काम होतात, सद्विचाराने चांगले काम होतात. आणि खूप विचाराने मनुष्य अधोपतन त्याचं होत असतं. कधी संगती करताना विचारवंतांची करावी, चांगल्याची करावी, मोठ्याची करावी. जो इमानदार जीवनामध्ये धरतो, सत्यपणे चालतो, ती संगत चांगली. विठला विठला जीवनाला सफलता नाही, जीवनाची सार्थकता नाही. असं कबीर म्हणाल देखील एका पक्षाचं बोलतात ना, संगत संतन की जन्म का सार्थक, संगत संतन की जन्म का सार्थक, संगत संतन की जन्म का होत असतं. तेव्हा देव संगती, संत संगती, देवाची संगती आणि फालतू लोकांची संगती नसावी. संगती चांगली असावी. परम संगती कोणाची झाली? देवाची झाली, भगवान कृष्णाची झाली. आणि भगवान कृष्णाची झाल्यामुळे काय झालं? झाले भावना प्रकट केली. तुझी संगती
केल्यामुळे झाली आमची निश्चिंती 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 असावी, फजिती नसावी. निश्चिंती असावी. निश्चिंती म्हणजे सुख आणि फजिती म्हणजे दुःख. ज्याला फजितीच करून घ्यायची त्यांनी बेकार संगती करा, टुकार संगती करा, मोकार संगती करा, करू नका. आमचा आग्रह आहे की संगती चांगली करा. बायाने बाईची चांगली संगती करावी, पुरुषाने पुरुषाची चांगली संगती करावी, लहान मुलांनी लहान मुलांची चांगली संगती करावी. कारण जशी संगत तशी पंगत. विठ्ठला परमार्थामध्ये अतिथी संसारामध्ये देवाला स्मरून संस्कार केलं तर फजिती नाही होत. पण देवाला विसरून जर संस्कार केला तर मग फजिती. देवाला विसरू नका, स्वतःला विसरू नका, आई बापाला विसरू नका, गुरु जनाला विसरू नका. त्यांनी आपले उपकार केले त्याला विसरू नका. ज्याने आपलं बरं केलं, रस्त्यात लावलं त्याला विसरू नका. जर विसरलं तर त्याला म्हणतात पूर्ण जमा. देवाला बोलतात की देवा तुझी संगती केली, त्याचा परिणाम आम्हाला चांगला झाला. आणि आमची निश्चित अर्थात आम्हाला समाधान करी शांती करत झालं. आणि तुझी संगती केल्यामुळे आम्ही काय झालं दुसरं विचारा. नाही देखील आणि भोग सुखांची सुख होते. गोपाळ म्हणतो मी तेव्हा हे आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही असं आम्हाला केला. संगत केल्यामुळे हा परिणाम झाला. तेव्हा आम्ही कधी दृष्टीने पाहिलंच नाही असं आम्हाला पाहायला मिळालं. आणि मग एकतर माणसाने चांगलं पाहिलं, वाईट पाहू नये. पाहायचं असेल तर पाय पहा, काय पहा, आणि वाचायचं असेल तर काय वाचा याच्याबद्दल चिंतन आलेले. त्याला माहिती वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पाहण्याबद्दल बोलतो मी. माणसाने चांगलं पाहावं. तर पूर्व पुण्याने भगवंताच्या संगतीने गोपाळाला चांगलं पाहायला मिळालं. तिची संगत केल्यामुळे देवाची तर चांगलं पाहायला मिळालं. नाही देखील ते मिळेल
जे कधी पाहिलंच नाही ती आम्हाला प्राप्त होऊन गेली, ती आम्हाला मिळून गेली. काही वेळेला मिळतं पण ती पाहिजे ती मिळत नाही, जी पाहिजे ती मिळायला पाहिजे त्याच्यावर बोलायचं. काही वेळेला माणसं जसं जेवण चांगलं मिळतं, माणसाला भूक मिळत, जेवण मिळतं पण भूक मिळत नाही. जेवण मिळतं पण भूक, माणसाला पाणी मिळतं चांगलं पण तहान मिळत नाही. माणसाला गाडीही मिळते पण झोप मिळत नाही. माणसाला शरीर मिळतं पण आरोग्य मिळत नाही. माणसाला जीवन मिळतं पण सुख मिळत नाही. मिळालं पाहिजे, सुखकारक मिळालं पाहिजे. तर बाप्पा देवाला म्हणतात की नाही जे केले लोक सुखात असे अप्रतिम भाव आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्यामुळे प्राप्त नाही झाले. त्यामुळेच आम्हाला हा सोहळा प्रेम मला हे त्याला कधी दिसत नाही असं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. जीवनामध्ये ते प्राप्त झालं, आमचं जीवन सगळं सुखाचं होऊन गेलं. आमचं वेगळं तुझा जर विचार केला तर अप्रतिम आहे. आमच्या घरचा विचार केला तर आमच्या घरी काय आहे? घरी काय महाराज म्हणतात, घरी ताकाची सरोवर ते मात्र नवनीताची. आमच्याकडे सगळं ताकच ताक, ताकच ताक. ताकामध्ये शक्ती नसते, त्याचे त्यक्त म्हणजे ताक. ताकव असतं त्याला म्हटलेलं आहे ताक. ती आता फार दुर्मिळ झाले, ताक मिळत नाही, पाहायलाच मिळत नाही. सगळं दूध जातं, कुठं जातं? डेअरीला जातं. त्याच्यामुळे दयाचा प्रश्न नाही, तुपाचा तर नाही. क्वचित ठिकाणी होत असेल हे घर भाग्यवान. कारण दुधाचं सार खऱ्या अर्थाने तूप आहे. तूप आता तूप म्हटलं की चूप म्हणतात. रूप हे जीवनाला रूप देणारा असतो, रूप हे जीवनाला देणारा असतो. रूप पण लगेच रूप घेत नसतो, त्याला काही टाईम जातो. तसं कोणती साधना, देवाची साधना करताना वेळ लागतो, नंतर त्याचं फळ मिळतं. साधना गोपाळ तो घडली गेली, अनेक दिवसाची साधना केली, संगती घडली, त्याचा परिणाम देवातून असं त्यांना मिळालं. नाही देखील ते मिळेल. तेव्हा घरी काय तुझ्याकडे काय तो भाव व्यक्त केला. घरी ताकाचे सरोवर येथे मात्र नवनीताचे पुरण. तर तुझ्याकडे कमीच नाही, नवनीत म्हणजे सार आहे.
सार आहे. सार भाग त्याच्यापुढे शब्द नाही, गुणाचं सार दुधाच्या बद्दल विचार केल्यानंतर त्याचं सार म्हणजे नवनीत आहे, अतूप आहे. गोपाल देवाला म्हणतात की देवा आता आमची पूर्णत्वाने भावना तुझ्याकडे आहे आणि तू जरी आम्हाला तू लावण्याचा प्रयत्न केला, घालवण्याचा प्रयत्न केला, तू काही कर, पण आम्ही आता अजिबात जाणारच नाही. हा भाव महाराज शेवटच्या चरणातून व्यक्त करतो. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे Oh
म्हणे आता आम्ही नवतो दवडिता किती जरी आम्हाला ढकलून देण्याचा प्रयत्न केला शिवडीकरांनी आम्ही येणार म्हणजे येणार शिवडी म्हणजे शिवडी पुन्हा येणार. शिवडी म्हणजे शिवडी नव्हे शिवडी म्हणजे शिवडी तिला तोड नाही जोड नाही शिवडी म्हणजे रेवडी नाही शिवडी म्हणजे शिवडी त्याला नाही अजिबात जोडी आहे का नाही कारण लक्ष्मी बाबाने ते मान्य केलं लक्ष्मी बाबा फार त्याला शब्दच नाही ते माणसाची पारख करायची म्हणून त्यांनी लक्ष्मी बाबाला तुम्हाला केलं तसं आम्हाला देखील तुमच्या हवाले केलं बाबांचाच आग्रह होता लक्ष्मी बाबाचा की तू शिवडीला थांब लक्ष्मी बाबाच्या बरोबर म्हणून आम्ही राहील विठ्ठला शेवटच्या चरणातून महाराज म्हणतात इतका म्हणे आता आम्ही नवतो दवडीचा किती प्रयत्न केला तर तेव्हा तुला आम्ही सोडणारच नाही काही कर नाही देखील ते मिळेल सुखाचे सोहळे विठोबार धर्मेश्वरचे ब्राह्मण आहे कान्नव ब्राह्मण संतोषराव कान्नव ब्राह्मण त्यांची भावना श्रद्धा आमची त्यांची सर्वांना सांभाळून घेतात आणि व्यापक रूपाने चालतात तेव्हा ते आपल्या भेटीसाठी आले फोन केला विठ्ठल विठ्ठल भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि सर्वांना त्यांनी सुखी केलं आले पण गाव दुःखात ठेवलं नाही अगदी सगळे सुखी करून टाकले गाई गुरं म्हशी मोरं सोरं
गोकुळच्या गवळीच्या गोकुळच्या गवळीच्या गोकुळच्या गवळीच्या गोकुळच्या गवळीच्या गोकुळीच्या ज्या गवळणी होत्या कुमारी होत्या त्यांना मनापासून इच्छा होती की भगवान कृष्ण जीवनामध्ये पती मिळावा याकरता त्यांनी साधना केली. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कात्यायनी नावाचं व्रत असतं त्यांनी ती सुरू केलं. ते व्रतामध्ये तीर्थामध्ये मुनेमध्ये स्नान करायचं असतं. गार पाण्याचं स्नान असं 1 महिनाभर ते त्यांनी केलेलं आहे. भगवंताला समजलेलं आहे कारण भगवंताला सगळं कळतं. भगवंताने विचार केला आहे ते आपल्या प्राप्तीसाठी व्रत केलं पण हे फेल जात आहे, चुकीचं होत आहे कारण त्या यमुनेमध्ये सर्व स्नान करतात. कारण दूर स्नान असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला की आपण रोज स्नान करू. त्या अनेक गवळणी होत्या आणि म्हणून भगवान एक दिवशी अकस्मात आले आणि सर्वांच्या वस्त्राचा हवे स्नान संपर्यंत वर पाहू लागल्या तर वस्त्र दिसेना. इकडे तिकडे नजर लावली, झाडावरची नजर गेली. भगवंताने आपले वस्त्र सोडले आणि मग तिथूनच त्या प्रार्थना करून राहिल्या पाहिजे हमारी चीर दे बनवारी हमारी चीर दे बनवारी हमारी चीर दे बनवारी हमारी चीर दे तुम्हारी चीर सर्वमयी तुमको तुम्हारी चीर सर्वमयी तुमको हो जा जग से नारी हमारी चीर दे याचं सुंदर असं वर्णन आपल्या महाराजांनी केलेलं आहे. त्या ज्या गवळणी होत्या त्या 5 जातीच्या त्यांना कसं ठरवलं आपले महाराज होतात. गवळणी ढगबिरा भगवंताला मनपूर्वक प्रार्थना केली आणि नंतरच असा आपल्याला वेळ नाही 5च मिनिटं त्याला आपण शब्द दिला होता 10 पर्यंत 10 मिनिटं वस्त्र सर्वांचे परत येऊन टाकले आणि भगवान म्हटले तुमची इच्छा परिपूर्ण करणार. येत्या शरद पौर्णिमेला मी महाराष्ट्रीला करणार. भगवान म्हटले बातमयी कौ सकेरी राखियो याद आपण मन में शरद रैन की मध्य करून गोरीला निज वृंदावन. त्याप्रमाणे भगवंताने बासरी वाजवली. सर्व गोपिका हजर झाल्या.
आणि भगवंताने गुरुलोक धामातून असंख्य गोपिका तिथं उपस्थित केल्या. प्रत्येकी बरोबर भगवंताने एक एक रूप धारण केलं रासलीला करण्यासाठी. भगवान काय करत नाही, सर्व करू शकतो. एक एक गौळाला एक एक रूपाला, एक एक गौळाला एक एक रूपाला, एक गौळाला एक एक रूपाला, एक गौळाला एक एक भगवंताने त्या ठिकाणी केलेली आहे. आपला आनंद रसलो या प्रसंगी भगवंताने सर्वांना प्राप्त केलेला आहे. तर असे अनेक लीलानंतर भगवंताने केलेले आहेत. नंतर भगवंताने काही जाण्याच्या ठरल्या आणि प्रत्यक्ष आईला बोलता येणार, ऐकूनच आलं पाहिजे, आज्ञा झाली पाहिजे. आणि मग चोऱ्या करत असताना ते गारणे बरेच झाले. आईने ठरवलं की याला इथं ठेवायचंच नाही. रात्री घर दिवस राम एखादा बस. तर हे कृष्णा तुझे फार गारणे चालत्या तुला रानामध्ये त्यांच्या पाठीमागे जावं लागेल. तर भगवंताने शब्द ते मान्य केले. आई मी जाणार, बालमित्र घेऊन जाणार. आणि मग भगवान सर्वांना भेटले, लोकांना भेटले, मित्रांना भेटले. त्यांना काय सांगू लागले, तुम्ही गाया घेऊन सर्वांच्या काही करू लागल्या. भगवान खेळ करू लागले. बरेच खेळ देवाने केले. एक खेळ करून सेवा
झाले. शेवटी गोपाळ थकून गेले. अगदी भार पोटी आणि काय खेळ सुख का म्हणे आता खेळ मोडावा पडता. तर भगवान म्हटले संपला की झाली आता वेळ भारती. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. सर्वांचे शिदोऱ्या देवाने सोडल्या. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं आंबट कोणाचं चिंबट कोणाचं खारट कोणाचं तुरट असं भिन्न भिन्न भगवंतांनी पाहिलं. तर भगवान म्हटले असं मला जमणार नाही. मला चांगलं लागतं चांगलं आणा. तर गोपाळ म्हटले चांगले कोणाचे आणावे गोपाळा म्हणजे हा दुबळा संसार. तेव्हा लक्षात धर काही कर पण लक्षात धर तुझ्यावर सगळं अवलंबून असतं. आमचं जे असेल ते त्याला मान्यच करावं लागेल. अशी आपली नम्रता नम्रभाव प्रकट करतो. नंतर त्यांची नम्रता पाहून भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद सर्वांना वाटत रामदास किती घालतो आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटली आपल्या हस्तये आणि भाग्याचा तो पावे पुंडली